आणि मुंबईच्या दिशेने निघालेले जरांगे आता जालन्याच्या भांबेरी गावामध्ये पोहोचलेले आहेत। भांबेरी गावातील गावकऱ्यांनी जरांगेंना थांबण्याची विनंती केली आहे आणि याच संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतील आपले प्रतिनिधी दत्ता खनवटे। दत्ता, सध्या जरांगे कुठे पोहोचलेले आहेत, त्या ठिकाणी काय वातावरण, अधिक माहिती। नक्कीच जरंगे पाटील हे भांबेरी गावाच्या वेशीवरती सध्या पोहोचलेले आहेत। त्यांना रोखण्यासाठी त्या ठिकाणी महिला तर बसलेल्या आहेतच, मात्र प्रशासनाकडून सुद्धा मनोज जरंगे यांना रोखण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत। सध्या मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। भांबेरीकडून या ठिकाणी हा जो रस्ता निघालेला आहे त्या रस्त्यावरती सगळीकडे पोलिसांच्या गाड्याच गाड्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येने अक्षरशः शेकडो पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी मनोज जरंगेला रोखण्याचे प्रयत्न पोलिसांचे असणार आहेत। आपण बघू शकता की हे सगळे पोलीस या ठिकाणी आलेले आहेत, जे सध्या या रस्त्यावरती आपल्याला थांबलेले पाहायला मिळत आहेत। आणि हा सगळा रस्ता जर आपण बघितला तर या संपूर्ण रस्त्यावरती पोलिसांच्या वाहनांची रांग लागलेली आहे आणि पुढे सुद्धा प्रत्यक्षात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लागलेला आहे। खरं तर मनोज जरंगे यांनी दुपारच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आरोप करत सागर बंगल्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत। ते रवाना झाल्यानंतर तातडीने पोलीस यंत्रणा कामाला लागली आणि जे काही पोलीस रजेवरती होते किंवा वेगवेगळ्या ठिकाणी होते ते सगळे पोलीस या ठिकाणचं सगळं चित्र तुर्तास